नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मवरती। बातमी अतिशय महत्त्वाची आहे आणि ही बातमी आहे नीट UGचा पेपर देणाऱ्या मुलांसाठी। हो, तुम्हाला माहितीच आहे की 3 मे रोजी आपला पेपर नीटचा झाला आणि तो पेपर महाराष्ट्रात लीक झाल्यामुळे आपल्या सगळ्यांची मानसिकता बदलली। NTAनं माफी पण मागितली आणि 21 जूनला पुन्हा एकदा पेपर होणार असं सांगितलं। अशातच रिफंडची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आणि म्हणूनच नीट UGनं म्हणजेच NTAनं नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मुलांचे पैसे रिफंड देण्यासाठी प्रोसेस चालू केलेली आहे आणि ती प्रोसेस कालपासून चालू झाली आहे, म्हणजे 24 तारखेपासून चालू झालेली आहे। आज 25 तारीख आहे आणि बाळांनो त्याची मुदत फक्त 27 मे पर्यंत असणार आहे। त्यामुळं नीट परीक्षेचा शुल्क परतावा आपल्याला आता मिळणार आहे। तो परतावा जर आपल्याला मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून नीट UGनं NTAनं जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि जिथं रिफंडची लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA नीट UG 2026च्या मुलांना परीक्षा शुल्क परताव्यासाठी नोंदणी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। ही महत्त्वाची बातमी। ही तुम्हाला 24 तारखेपासून ही ओपन झालेली लिंक आहे। आज 25, उद्या 26, परवा 27। सो 27 तारखेला रात्री 11:50 ही तुमच्या संधी तुमच्यासाठी आहे। आय रिपीट, काल, आज, उद्या आणि परवा म्हणजे 24, 25, 26 आणि 27 तारखेला रात्री 11:50 तुम्हाला रिफंड पैसे मिळणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड हा तुम्ही NTAनं जी नीटची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जायचं, तिथे लॉग इन ID आणि पासवर्ड तुमचा टाकायचा। तिथे रिफंड फीज म्हणून नावाचं एक बटन असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि क्लिक करून तिथे तुमच्या बँक डिटेल्स द्यायच्या। त्या बँक डिटेल्स, तुमच्या नाव, तुमच्या बँकेचं नाव, त्याचा IFSC कोड अगदी डिटेलमध्ये तुम्ही दिलं किंवा तुम्ही तुमच्या नावाचा कॅन्सल्ड चेकसुद्धा तिथे अपलोड करू शकता। हे महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर नीटनं हेही स्पष्ट केलं आहे की 21 जूनला जे पेपर होणार आहेत, रीनीट होणार आहे, त्यासाठी नवीन रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे। जुने जे रजिस्ट्रेशन आहेत, संबंध भारत देशातून 22,79,000 मुलांनी रजिस्ट्रेशन केले होते, ते ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होणार आहेत। 21 जूनच्या पेपरला तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता। त्यामुळं परत एकदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। हॉल तिकीट मात्र तुम्हाला नवीन येणार आहेत, ते तुम्हाला नीटच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी NTA देणार आहे। अशा पद्धतीची ही बातमी, हीच ती पब्लिक नोटीस आहे जी NTAनं आपल्याला दिलेली आहे की सगळ्या कॅन्डिडेट्सला आपण रिफंड फी करणार आहोत आणि ती रिफंड फी करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवरती त्या ठिकाणी जायचं आहे। सो ही त्याच्या संदर्भातली ही डिटेल्ड नोटीस त्या ठिकाणी आहे। पर्टिक्युलर काय काय तुम्हाला व्यवस्थित फिल्डअप करायचे आहेत, तर अकाउंट होल्डरचं नेम ॲज पर द बँक अकाउंट तुम्हाला प्रॉपर चेक करायचं आहे। त्याचा IFSC कोड असेल, अकाउंट नंबर प्रॉपर तुमचा असायला पाहिजे, बँकचं नाव तुमचं प्रॉपर असायला पाहिजे किंवा तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करू शकता तुमचा कॅन्सल्ड चेक, जेणेकरून IFSC कोड, अकाउंट नंबर आणि तुमच्या बँकिंग डिटेल्स सगळ्या प्रॉपरली NTAला त्या ठिकाणी मिळतील। अशा पद्धतीचं एक आवाहन NTAनं आपल्याला त्या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आहे। तुम्हाला जर कुठल्या गोष्टींची काउन्सलिंग हवं असेल, जॉबच्या संदर्भात हवं असेल, परदेशात ॲडमिशनच्या संदर्भात हवं असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचं काउन्सलिंग हवं असेल, तुम्ही आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीच्या दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा। आमच्या या नवीन अपडेट्स मिळण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagramला फॉलो करा। धन्यवाद।